सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज। भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत हिंगणे तालुका खटाव ग्रामपंचायतीचे मूल्यांकन। वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल विकास व सर्वेक्षण यंत्रणा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली अटल भूजल योजना सुरू असून या वर्षामध्ये उत्कृष्ट लोक सहभाग नोंदवणाऱ्या व काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्काराने सन्मानित करण्याकरता भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। सातारा जिल्ह्यामध्ये मान, खटाव, वाई तालुक्यातील 97 ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग नोंदवला। खटाव तालुक्यातील 5 गावांची निवड झाली। त्याकरिता आज हिंगणे येथे माननीय श्री जितेंद्र रुडी साहेब जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा समिती यांचे मार्गदर्शनाने मूल्यांकन करण्यात आले। जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीमध्ये मूल्यांकनासाठी उपस्थित असलेल्या माननीय श्री संजय लाड कार्यकारी अभियंता, माननीय श्री देवरत्न साहेब दीक्षित भास्कर शाखा अभियंता, लघु पाटबंधारे विभाग सातारा, प्रणित कुंभार, मनीष सातपुते जिल्हा भागीदारी अंमलबजावणी संस्थेचे प्रकल्प समन्वयक श्री शकील मुजावर, डाटा एंट्री ऑपरेटर गौरी पोळ मॅडम, श्रीमती मनीषा सातपुते सर्वेक्षण संबंधित विभागाचे अधिकारी व या गावामध्ये उपस्थित झाले। गावामध्ये अटल भूजल योजने अंतर्गत तयार केलेल्या गावाचा पाण्याचा ताळेबंद विषयी सर्व अधिकारी यांच्यासमोर माहिती दिली। त्यानंतर जिल्हास्तरीय मूल्यांकन प्रक्रिया व लोकसहभागाद्वारे करायची कामे इतर संलग्न विभागासोबत अभिसरण अंतर्गत करायच्या कामाबाबत पाठपुरावा करण्यात आला। जलसुरक्षा रक्षक आराखडा मधील प्रस्तावित कामाची अंमलबजावणी करणे इत्यादी बाबत शकील मुजावर साहेब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। त्याचबरोबर स्पर्धेबाबत सविस्तर माहितीतून कशा प्रकारे गुणांकन आणि मूल्यांकन केले जाणार याबाबतची माहिती दिली। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास काळे यांनी केले। यावेळी जिल्हा अंमलबजावणी भागीदारी संस्था श्री मानवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटी गारगुटीचे भूवैज्ञानिक अग्री तसेच स्थानिक समन्वय गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, सर्व पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सदस्य, गावातील विविध संस्था, जलरक्षक, पोलीस पाटील, प्रगतशील शेतकरी, रोजगार सेवक तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी या कार्यक्रमास उपस्थित होते। यावेळी सर्व मान्यवरांचा जानूबाई मंदिरामध्ये स्वागत सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला। जनकल्याण न्यूजसाठी श्री जे के काळे, प्रतिनिधी, हिंगणे तालुका खटाव।